गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर शहरातील बाजारपेठेचा परिसर असलेल्या भादुले चौक परिसरात असलेल्या खोक्यांना मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याने येथील 4 ते 5 दुकाने पूर्णतः जळून खाक झाली। ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी नक्की ही आग कशामुळे लागली याचीही उलटसुलट चर्चा होताना दिसून आली। सदर घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके याही घटनास्थळी दाखल झाल्याचे दिसून आले। तसेच माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पंढरपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ धाव घेण्यात आली, परंतु या ठिकाणी असलेल्या चपलांच्या दुकानातील ज्वलनशील प्लास्टिकमुळे आगीने रौद्र रूप धारण केल्याचे दिसून आले। यात 4 ते 5 दुकान खोके पूर्णतः जळून खाक झाले। आगीची घटना घडली त्याच खोक्यावर महावितरणाचा DP असून त्यामुळे वीज पुरवठा खंडित करून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले।